पुण्यामध्ये कोथरूड परिसरात गावरान खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। मडक्यातील बिर्याणी, चुलीवरचं मटण, चिकन याला कोथरूडकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय। दुसरीकडे कोल्हापुरात मिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे सकाळपासूनच कोल्हापूरकरांनी इथं कुपन्स घेण्यासाठी रांगा लावलेल्या होत्या। तर पुण्यातही गावरान खाद्य महोत्सवाला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच हजेरी लावलेली आहे। एका बाजूला पुण्याची दृश्य आणि दुसरीकडे कोल्हापुरातल्या मिसळीचा आस्वाद घेणारे करवईवासीय पुणेकरांनी या गावरान खाद्य महोत्सवाला हजेरी लावली आहे। तर सकाळपासून कोल्हापूरकर हे मिसळीचा आस्वाद घेत आहेत। चुलीवरचं मटण आणि भाकरी म्हणजे आहा, आपल्या सगळ्यांना तोंडाला पाणी सुटणार आहे। हे सगळं माहोल जो आहे तो पुण्यातील भुसारी कॉलनीमध्ये आहे। इथे गावरान खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मटका बिर्याणी असेल, त्याचबरोबर मडक्यातील कालवण असेल, चुलीवरचं मटण असेल, चुलीवरची भाकरी, अशा या सगळ्या गावरान अशा खाद्य महोत्सवाचा हा माहोल आपण इथे अनुभवतोय। आणि रविवार असल्यामुळे तर इथे खवय्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। काय सांगाल, तुम्ही काय खाल्लं? नॉनव्हेज। कसं होतं या सगळ्या महोत्सवाच्या विषयी सांगा। छान आहे महोत्सव, खरोखर छान, म्हणजे लोकांना पाहिजे जे टेस्ट मिळते आणि जे आवड म्हणजे ज्या लोकांना माहीत नाही टेस्ट, ती टेस्ट ह्या ठिकाणी मिळते। अच्छा, मग तुम्ही का जेव्हा इथे आलात तेव्हा तुम्ही काय अपेक्षित केलं होतं? आणि मटण, चिकन, मासे सगळ्याच आणि वैविध्यपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या चवी तुम्हाला इथे चाखायला मिळतात। आपल्या गावाकडच्या ज्या गावरान जे चिकन म्हणतो, मटण म्हणतो, शहरी भागामध्ये बॉयलर वगैरे खाऊन कंटाळलेला असतो, म्हणून गावरान चिकन चांगल्या प्रकारे ह्या अशा महोत्सवामध्ये मिळतं, म्हणून आम्ही गावरान चिकन खाण्यासाठी येतोय। हंडी ज्या आहेत जुन्या काळातल्या त्याही इथे आहेत आणि मटका दम बिर्याणी हे खासियत तुम्हाला इथे पाहायला मिळेल। आपण बोलूयात जरा, काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला आणि काय याची वैशिष्ट्य आहे ती मटका दम बिर्याणी? म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे त्याची आपण जी बिर्याणी नेहमी खातो त्याच्यामध्ये पातेल्यामध्ये तुम्ही शिजवता, पण ह्याच्यामध्ये जो हे मातीचं भांडं आहे त्याच्यामध्ये त्याचा स्मेल येतो त्या मातीचा, त्याच्यामुळे त्याची टेस्ट वेगळी लागते, आणखी वेगळी कन्सेप्ट आहे। म्हणून कसा प्रतिसाद मिळतोय इथे? छान, खूप छान प्रतिसाद मिळाला इथे। तुमचा नेमका आजचा काय बेत होता आणि आज इथे काय वातावरण अनुभवताय तुम्ही? नाही, छान वाटलं। आम्ही सहज म्हणजे काल परवापासून विचार करत होतो, पण आज संडे असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे आलो आणि अस्सल गावरान जेवण जे घरी होत नाही ते इथे खायला मिळालं। रेसिपीज विचारला की नाही? नाही, आणि मी खानदेशी असल्यामुळे मला बऱ्याच माहिती आहे त्या अगोदरच पण आजकालच्या मुलांना माहित नाही, त्यामुळे थोडंसं त्यांना एक अनुभव आला। काय काय बघितलंस, काय काय आवडलं तुला? काय सगळं छान होतं। मला हे आवडलं, अजून इथलं चिकन वगैरे पण छान आहे। सगळ्या ही जी नवीन पिढी आहे ज्यांना गावरान अशी खास जी चव आहे ती चाखायची संधी आज इथे मिळाली आणि त्याच्यामुळे मोठी गर्दी आणि मोठा प्रतिसाद इथे मिळाला। पण ज्यांनी सचिन हंचाटेसह हलिमा कुरेशी, न्यूज 18 लोकमत, पुणे।